आज काहीचा विषय जरा वेगळा आहे. म्हणजे नेहमी मी ज्या विषयांवरती बोलतो, त्या विषयांपेक्षा हा विषय मात्र वेगळाच आहे. कारण नुकताच मी मागे गावी गेलो होतो आणि बहुतेक सोमवारचा दिवस होता आणि कुठेतरी एका ठिकाणी मला आईला घेऊन जायचं होतं आणि वाटेत महादेवाचं मंदिर लागणार होतं. तर आई म्हणाली, की सोमवारच आहे, आणायचं आहे, तर आपण महादेवाच्या देवळात पण जाऊयात. महादेवाच्या देवळात जाऊयात म्हटलं, तर ठीक आहे. आता ठीक आहे, जाऊयात असं म्हटलं मनातल्या मनात. मग आई म्हटली, की महादेवासाठी मग आपण दूध आणि पाणी पण घेऊया अभिषेकासाठी. मग ते झालं, मग बेलाचं पान पण घेऊया. मग अशा बऱ्याच 1-2 गोष्टी वाढत गेल्या. मग मी जरा वैतागून म्हटलं, खरं तर हे चुकीचं आहे. देवावर वैतागणं खरं तर चुकीचंच आहे. आणि मी म्हटलं, की देव काही मागत नाही आपल्याकडे. देव म्हणत नाही, की मला दूध द्या, तूप द्या, पाणी द्या, बेलाचं पान द्या वगैरे, वगैरे. पण त्याच वाक्याच्या शेवटी लगेच दुसऱ्याच क्षणात माझ्या डोक्यात एक विचार आला, देव जर आपल्याकडे काही मागत नाही, तर मग आपण देवाकडे एवढं का मागतो? आपण देवाला नोकरी मागतो, पैसा मागतो, चांगली बायको मागतो, धनदौलत मागतो, बऱ्याच बऱ्याच अमर्याद गोष्टी मागतो. मग आपण का देवाला मागतो? जर आपण देवाला म्हणतो, की देव काही मागत नाही, देव काही बोलू शकत नाही, देव काही मागतच नाही आपल्याकडे, तर आपण का करायचं? मग आपण देवाकडे एवढ्या इच्छा, आकांक्षा एवढ्या का त्याच्या समोर मांडतो, की त्या इच्छा आमच्या पूर्ण कर. जर आपल्याला काहीतरी हवं आहे, तर मग आपण त्या बदल्यात काहीतरी द्यायलाच हवं ना. गिव्ह अँड टेक सिस्टम ही पहिल्यापासून चालत आली, ही मानवी जन्मात पण चालते आणि मग तीच गोष्ट आपण देवांसमोर का नाही चालवत? गिव्ह रिस्पेक्ट रिस्पेक्ट जसं म्हणतो, तसंच आपण जी गोष्ट देवाला मागतो, त्या बदल्यात देवाला ॲटलिस्ट काहीतरी एक छोटीशी गोष्ट द्यायलाच हवी. तेव्हा मला जाणवलं, की माझी आई जी म्हणत होती, की दूध घेऊयात, पाणी घेऊयात, महादेवाला बेल हवं असतं, तर बेलाचं पान घेऊयात, तर ते गरजेचं का आहे? ही अगदी साधी गोष्ट आहे. मी काही म्हणत नाही, की खूप रॉकेट सायन्स मी सांगतोय, पण हेच बऱ्याच लोकांचे विचार माझ्यासारखे असू शकतात, की देव काहीच मागत नाही. पण देव जर काही मागत नाही, तर मग तुमचाही हक्क नाही बनत तुम्ही देवाकडे काही मागावं. बरोबर आहे ना? म्हणजे आपण जर एखाद्या व्यक्तीकडून काही मागत असू, तर आपण त्या बदल्यात काहीतरी भावना ठेवतोच, की या व्यक्तीने आपल्याला त्याच्या रिटर्नमध्ये काहीतरी केलंच पाहिजे. जरी नाही केलं, तरी मनात कुठे ना कुठेतरी खंत राहते किंवा कधीतरी वाद झाला, की ते उकरून निघतंच परत, की मी त्यावेळी, त्या काळी तुझ्यासाठी मी हे केलं होतं. त्या बदल्यात तू काहीच नाही केलं. तसंच मग देव म्हणायला लागला, तर मग अवघड होऊन बसेल नाही का? मग देवाला आवडणाऱ्या गोष्टी काय आहेत हे तर आपल्याला माहिती आहे. देवाला कधी काय हवं असतं हे तर आपण नाही सांगू शकत. जसं आपण सारखं मागत राहतो तसं देव तरी नाही मागत, पण आपण ॲटलिस्ट त्याच्या आवडीच्या गोष्टी तर देऊच शकतो त्याला. बस एवढंच मनात आलं म्हणून बोलून गेलो. आपला नेहमीचा सहज साधा सोपा विषय. मी असाच जरा मनात आलो म्हणून भरकटलो आणि भरकटलो म्हणून मी ते सादर केलं.